हॅलो फ्रेंड्स, आज आपण इथे वर्ग 5वीचा इंग्लिश विषयाचा पेन फ्रेंड्स हा एपिसोड म्हणजे लेसन बघणार आहोत. इथे तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे इयत्ता 6वी आणि 7वी शिकणाऱ्या मुलांचा. फाइंड अ पेन फ्रेंड स्टडिंग इन स्टँडर्ड 6 और 7 म्हणजे 6वी आणि 7वी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमधून तुम्हाला पेन फ्रेंड शोधायचा आहे. पेन फ्रेंड म्हणजे पत्रमित्र. तर ही जी ॲक्टिव्हिटी आहे आपली याच्यामध्ये स्टेप 1 आणि स्टेप 2 आहे. स्टेप 1 मध्ये तुम्हाला इंट्रोडक्शन द्यायचं आहे स्वतःचं. म्हणजे जेव्हा तुम्ही दुसऱ्या विद्यार्थ्याचा इंटरव्ह्यू घेणार आहे त्याच्या आधी त्याच्याशी तुम्हाला बोलायचं आहे इंग्लिशमध्ये. त्याला तुमचा परिचय सांगायचा आहे, म्हणजे त्याला इंट्रोडक्शन म्हटलेलं आहे, म्हणजे परिचय. आता स्वतःचा परिचय तुम्हाला द्यायचा आहे या ठिकाणी. जसं एक्सक्यूज मी किंवा हॅलो, ऑब्लिक दाखवलं आहे ना आडवी रेषा, तर दोनपैकी एकच शब्द वापरायचा. एक तर एक्सक्यूज मी म्हणायचं किंवा हॅलो म्हणायचं. मग आता एक्सक्यूज मी, माय नेम इज, समजा आपण उदाहरणार्थ घेऊ की एक राधा नावाची मुलगी आहे आणि ती इंटरव्ह्यू घेणार आहे. मग ती स्वतःचं पहिले सेल्फ इंट्रोडक्शन देईल, स्वतःचा परिचय देईल. एक्सक्यूज मी, माय नेम इज राधा, आय एम इन द 5th स्टँडर्ड, I am looking for a pen friend. Pen friends are friends who write letters to each other regularly. We have to write letters in English. Would you like to be my pen friend? अशा प्रकारे राधा ही काय करेल, पहिले स्वतःचं इंट्रोडक्शन देईल, स्वतःचा परिचय सांगेल. त्यानंतर आता इथे तुम्हाला दिसत आहे 2 स्टुडंट दाखवलेले आहेत. त्यापैकी एका स्टुडंटचा जर ती इंटरव्ह्यू घेऊ का म्हणून विचारत आहे तिला, वुड यू लाईक टू माय पेन फ्रेंड, तुला माझी पेन फ्रेंड व्हायला आवडेल का? या मुलीला लेफ्ट साईडची जी मुलगी आहे ती काय म्हणते, नो आय एम सॉरी, नाही मला पेन फ्रेंड व्हायला आवडणार नाही. तर त्यावर राधा काय म्हणेल, ऑल राईट, नेव्हर माइंड. आणि जर का त्या राईट साईडची मुलगी जी आहे ती काय म्हणते, ओ येस आय वुड लाईक टू बी युअर पेन फ्रेंड, तुझी पेन फ्रेंड व्हायला मला आवडेल. त्यावर राधा काय म्हणेल आता, दॅट्स ग्रेट, थँक्स अ लॉट, थँक्यू, धन्यवाद, तू माझी मैत्रीण होणार, पेन फ्रेंड होणार, त्याबद्दल मी तुझी आभारी आहे. आता या ज्या मुलीने तिला यस म्हटलेलं आहे पेन फ्रेंड होण्यासाठी, हो म्हटलेलं आहे, तिचं आता तिला काय करायचं आहे, इंटरव्ह्यू घ्यायचा आहे राधाला. आता स्टेप 2 मध्ये काय केलेलं आहे, तिथे कोणते क्वेश्चन विचारायचे त्या मुलीला ते क्वेश्चन दिलेले आहेत. त्यातला पहिला आहे, प्लीज टेल मी युअर नेम अँड ॲड्रेस, कृपया तू तुझं नाव आणि पत्ता मला सांग. व्हेन इज युअर बर्थडे, तुझा बर्थडे कधी असतो. टेल मी अबाउट युअर फेवराईट थिंग्स, तुझ्या काही फेवराईट आवडत्या गोष्टीबद्दल मला सांग. युअर फेवराईट कलर, युअर फेवराईट गेम, फेवराईट सब्जेक्ट, फेवराईट टीचर, फेवराईट बुक, फेवराईट मूव्ही, फेवराईट TV प्रोग्राम, फेवराईट डिश. ह्या सगळे तुम्हाला त्या जिचं तुम्ही इंटरव्ह्यू घेणार आहे तिला हे सगळं तुम्हाला विचारायचं आहे. त्यानंतर विचारायचं आहे, हू इज युअर बेस्ट फ्रेंड इन स्कूल, स्कूलमध्ये तुझी सर्वात बेस्ट फ्रेंड कोण. व्हॉट इज युअर हॉबी, हॉबी मीन्स छंद, तुझा छंद काय आहे. व्हॉट डू यू एन्जॉय द मोस्ट, सर्वात जास्त तुला काय आवडतं करायला. आणि लास्ट आहे, टेल मी अबाउट द पीपल इन युअर फॅमिली, तुझ्या फॅमिलीत कोण कोण आहे ते तुम्हाला सांग. तर अशा प्रकारे हे क्वेश्चन तुम्हाला पेन फ्रेंडला विचारायचे आहे. त्यानंतर मग ती जी उत्तरं देणार आहे पेन फ्रेंड तुमची, त्याचा एक पेन फ्रेंड प्रोफाईल तयार करायचं आहे. बघा इथे दिसतं तुम्हाला. आता पेन फ्रेंड प्रोफाईलमध्ये जिचा तुम्ही इंटरव्ह्यू घेणार आहे, व्हॉट इज युअर नेम विचाराल तिला, तर तिथे नेम लिहायचं त्या मुलीचं, नेमच्या समोर ॲड्रेसमध्ये तिचा ॲड्रेस लिहायचं. जसं ॲट गणोजा देवी, आय लिव्ह ॲट गणोजा देवी, किंवा आय लिव्ह ॲट कानफोडी, आय लिव्ह ॲट चाकूर. त्यानंतर डेट ऑफ बर्थ लिहायची तिची. व्हेन इज युअर बर्थडे विचारणार तुम्ही तिला, तर तिची डेट ऑफ बर्थ लिहायची ऑन 12th फेब्रुवारी, जे काही असेल तिची ते लिहायची. त्यानंतर फेवराईट्समध्ये तुम्ही तिचा फेवराईट कलर कोणता आहे, कलरचं नाव लिहायचं. गेम लिहायचा, डिश लिहायची, सब्जेक्ट लिहायचा, टीचर, बुकमध्ये कोणतं बुक तिला आवडतं ते लिहायचं, मूव्ही कोणता, TV प्रोग्राम कोणता. आता फॅमिलीमध्ये फादर, मदर, सिस्टर, ब्रदर, ग्रँडमदर, ग्रँडफादर, जे काही ती सांगेल त्यांची नावं लिहायची, म्हणजे असंच लिहायचं फादर मदर वगैरे.
त्यानंतर हॉबी म्हणजे छंद. छंदामध्ये काय, तिला सिंगिंग आवडतं, पेंटिंग आवडतं, की ड्रॉइंग आवडतं, की प्लेईंग आवडतं ते लिहायचं. आणि एन्जॉय मोस्टमध्ये तिला सायकलिंग आवडतं, की स्विमिंग, की प्लेईंग ते लिहायचं. तर अशा प्रकारे ही तुम्हाला प्रोफाईल काय करायचं आहे, इथे पेन फ्रेंड प्रोफाईल पूर्ण करायचं आहे. तर यासाठी तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा प्रॅक्टिस करायची सेल्फ इंट्रोडक्शन देण्याची, म्हणजे स्वतःचा परिचय द्यायचा. त्यानंतर तुम्हाला ज्या मुलीचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे तिला विचारायचं, तुझा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे बा म्हणून मला. तिने येस म्हटलं तर मग तिला हे खालचे प्रश्न तुम्ही विचारायचे. आणि जेव्हा ती उत्तरं देईल तेव्हा त्या उत्तरांची नोंद तुम्हाला या पेन फ्रेंड प्रोफाईलमध्ये करायची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. तुमच्या वर्गमित्रांची, तुम्ही आपल्या शिक्षक मित्रांची तुम्ही मदत घ्या त्याच्यासाठी. आणि तुमच्या ट्युशनच्या वेळेमध्ये, क्लासेसच्या वेळेमध्ये हा इंटरव्ह्यू तुम्ही इतर विद्यार्थ्यांचा, तुमच्यापेक्षा मोठ्या वर्गातल्या विद्यार्थ्यांचा घ्यायचा आहे आणि त्याचं प्रोफाईल पेज बनवायचं आहे. ठीक आहे, आलं लक्षात तुमच्या? या ठिकाणी आपण थांबूया. नंतर आपण नेक्स्ट जो आपला पिरियड राहील किंवा तासिका राहील त्यात आपण पुढचा भाग बघणार आहोत. ठीक आहे, थँक्यू.